करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा 3 चरणाचा मागणीपर प्रकरणातला तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाल मागणीपर प्रकरणातला अभंग निवडण्याचं एकच कारण आहे. वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार काल्याच्या आदल्या दिवसाचं कीर्तन हे मागणीपर प्रकरणातलं असावं आणि आजचा दिवस म्हणजे सप्ताहातल्या प्रत्येकाचा हक्काचा आणि मागणीचा दिवस. कारण उद्या आपला काला होणार आहे आणि एकदा का काला झाला तर पंढरीचा पांडुरंग जो परमात्मा उद्या आपल्या गावामध्ये काला करण्याकरता येणार आहे. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. तो देव नाही का 7-8 दिवस आपल्या गावामध्ये सप्ताह करता आलाय म्हणून मागणीचा दिवस हक्काचा दिवस. आजच काय मागायचं असेल ते मागून घ्या, देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मागणीपर प्रकरणातला अभंग सेवे करता निवडला. तर या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. तुकोबारांना मागणं मागायचा अधिकार आहे. संत महात्मे देवाकडे मागणे मागतात. आपल्यालाही भगवान परमात्म्याकडे मागणे मागायचा अधिकार आहे. पण आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. आपण रात्रंदिवस देवाला नवस करतो, मागण्याची मोठी यादी देवासमोर तयार करून ठेवतो. कोण म्हणतं देवा मला बंगला दे, कोण म्हणतं देवा मला गाडी दे, कोण म्हणतं देवा मला भरपूर पैसा येऊ दे. काही काही बायका तर म्हणतात देवा माझी सासू लवकर मरू दे म्हणता ना. असं रात्रंदिवस आपण देवाला मोठी यादी मागण्यांची तयार करून ठेवतोय. परंतु देव आपली एकही मागणी मान्य करत नाही. तरी सुद्धा आपण देवासारखे पुन्हा पुन्हा देवाकडे पुन्हा पुन्हा मागत असतो. पण या उलट देव संतांना द्यायला तयार असतो. हा माझा आशीर्वाद भक्ती भावे भाग्याचा देव संतांना द्यायला तयार असतो. संत देवाकडून घेत नाही. रिटर्न द्या ना मला. आपण देवाकडे मागतो पण देव आपल्याला देत नाही. याला कारण का आपल्याला देवाकडे काय मागावं कसं मागावं हे कळत नाही. उदाहरणार्थ बसलेल्या पैकी एखाद्या माणसाला जर देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा जर झालाच, कारण आपण काय तेवढे पुण्यवान नाही. आणि देवाने विचारलं भक्ता मी तुला प्रसन्न झालोय काय मागायचंय ते मागून घे. आपण म्हणू का देवा माझं सगळं गाव सुखाचं राहू असं मागणार का? आपण म्हणू देवा प्रसन्न झाला ना तुला जेवढे बंगले जेवढ्या गाड्या जेवढा पैसा जेवढं देता येईल ना तेवढं सगळं मला एकट्यालाच दे. वाढावे संतान वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य कोण मारे असावे सदैव हेची तरी हाव संसारी हेची तरी वाढावे संतान गृही भावे धनधान्य. आपण केवळ स्वतः करता मागतो, स्वतःच्या प्रपंचा करता मागतो. संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता मागतात. आपण कुठल्याही मंदिरामध्ये जाऊया, मंदिर दिसलं देव दिसला की आपण पहिले 2 हात जोडतो देवाला म्हणतो देवा मला दुःखी ठेव असंच म्हणतो ना. नाही मग काय म्हणतो देवा मला सुखी ठेव. आपण रात्रंदिवस देवाकडे फक्त सुखच मागतोय. पण मंदिरात गेल्यानंतर अजूनपर्यंत मला दुःख दे असा म्हणणारा अजूनही या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्माला आला नाही. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भविराजवे न वांछिता ही दुःख पावे येणे स्वभावे स्वतंत्रता. देवा मला दुःख दे असं कोणी म्हणत नाही. रात्रंदिवस आपण भगवान परमात्म्याकडे फक्त सुख आणि सुखाचीच मागणी करतोय. पण तुम्हाला जर खरं सुखावं असेल ना तर संत महात्मे म्हणतात ते संसारामध्ये मिळणार नाही. आज ज्या कीर्तनामध्ये आपण आलात ना हा कीर्तनाचा आनंद प्रत्येकाला घ्यायचा आहे. आणि कीर्तन हे आनंदाकरता असतं, मनाला आनंद मिळवण्याकरता असतं. म्हणून कीर्तनामध्ये आल्यानंतर कीर्तनकाराने सुद्धा संतांचं म्हणणे काय करायचंय गायनाचे उडे आपोलिया छंद गायनाचे उडे आपोलिया छंद
कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये कीर्तन करता नुसतं कीर्तन करायचं नाही, थोडस गायन करायचंय, थोडस नाचे. बाकीच्या टाळकऱ्यांनी थोडस नाचायचं आहे. नुसतं नाचायचं नाही तर काही काही टाळकरी कशी अशा जागेवर हलतात, उड्या सुद्धा मारायच्या आहे. कशा माहितीये, काही काही टाळकरी कीर्तनात असे नसतात ना, कपड्याची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही. तुम्ही इस्त्री करून आलेत का? ती मुलं जशी नाचतात ना, आनंदाने उड्या मारतात, त्या मुलांसारखं नाचलं पाहिजे, त्याला म्हणतात उडे. माझ्या नामदेवरायांनी कीर्तनाची परंपरा चालू केली. नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला कीर्तन करायचंय ना, कीर्तन कसं करा, स्वतःलाही आनंद वाटला पाहिजे आणि दुसऱ्यालाही आनंद वाटला पाहिजे. कारण कीर्तन करताना ते कसं करायचंय, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. काय, प्रत्येकाचं शरीर बसल्या बसल्या आपलं शरीर सुद्धा हरिरूप झालं पाहिजे. कमीत कमी 2 तास कीर्तनामध्ये बसल्यानंतर माणसाला घरची आठवण न येतात, तो कीर्तनामध्ये दंगून केला पाहिजे आणि त्याला फक्त हरीची आठवण आली पाहिजे. होय अंग हरिरूप. हा परमार्थ तुम्हाला मला प्रत्येकाला आनंदाने करायचा आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी या जगामध्ये प्रतिज्ञा केली बघा, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. कुठली केली माहितीये? अवघेची त्रैलोक्ये आनंदाच्या, अवघाची संसार सुखाचा करी. ज्ञानोबराय म्हटले, सगळ्या त्रैलोक्याला मला आनंदामध्ये बघायचंय. अवघीची त्रैलोक्ये आनंदाचे. आता मग ज्ञानोबरायांना जर तुम्हाला मला प्रत्येकाला आनंदामध्ये जर बघायचं असेल तर आपल्याला जीवन कसं जगावं लागेल? आनंदाने. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय असला पाहिजे? आनंद असला पाहिजे. इतका आनंदी जीवन जगा की आपल्याला बघितल्यानंतर समोरच्या माणसाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. आपण समोरून आलो का लोकांना वाटलं पाहिजे, वा तो चांगला माणूस आलाय. काही काही लोक कीर्तनात असे सिरियस बसतात 2 तास, त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा. म्हणजे काही काही लोकांना कीर्तन गोडी लागत नाही, कीर्तन कडवी लागत नाही, त्यांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले. जे काही काही लोक कीर्तनात असे बसतात. गौरी माहिती तुम्हाला? गौरी, तुम्ही गौरी म्हणता का? गौरी शेणाची गौरीच म्हणतात ना गावठी भाषेत. हा, मग महिला मंडळ थापताना कशी थापतात? ती त्रिकोणी. कशी थापतात? गोल. बरं, गोल थापून तिच्यावर अशी बोटांनी डिझाईन करताना हा केल्यानंतर कधीतरी ती गौरी जर फुटली तर तिला अशा चिरा जातात ना, जातात की नाही? तशी काही काही लोक अशी फुटलेल्या तोंडासारखे कीर्तनात बसतात. फोडीली गोवरी जैसी दिसे तोंडावरी. एका आनंदाने कीर्तन ऐकायचंय, आनंदाने श्रवण करायचंय. एका बाईचा नवरा ना हसतच नव्हता, तिनं त्याला हसण्याकरता अनेक प्रकारचे
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझ हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. त्यांचं शेत म्हणजेच त्यांचं पंढरपूर होतं. त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं. जीवनामध्ये प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची निरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या पूर्वजांनी माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची सेवा केली. तुझ्या चरणाची सेवा करता करता माझ्या पूर्वजांनी काय केलं, तुझ्या नावाचा उपवास सुद्धा केला. उपवास पाळणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबाराय म्हणतात, आमच्या वडिलांनी तुझ्या नावाचा उपवास केला. उपवास या शब्दाचा अर्थ काय? एखाद दिवशी जर उपवास असला, उपवासाच्या दिवशी आपण काय खातो? खिचडी, फळ, संध्याकाळी भगर आमटी खाता ना. म्हणजे आपण उपवासाच्या दिवशी बरं का, उपवासाच्या दिवशी उपवासच करायचा असतो. पण आपली गंमत अशी आहे, इतर दिवशी आपण जितकं खात नाही ना तेवढं उपवासाच्या दिवशी खातो. लोक म्हणतात तुला उपवास आहे, एवढं ग्लास भरून दूध घे. मागून म्हणतात एखादे ऍपल तरी, मग एखादी केळी तरी, मग दुपारी खिचडी तरी, संध्याकाळी परत दूध, रात्री परत भगर आमटी, झोपताना परत ऍपल. एवढं आपण रोज तरी खातो का? आणि लोक म्हणतात माझा उपवास आहे. याला कुठं उपवास म्हणतात का हो? खऱ्या उपवासाचा अर्थ काय? उप म्हणजे परमात्मा आणि वास म्हणजे सानिध्य. ज्या देवाचा आपण उपवास केलाय ना त्या देवाच्या सानिध्यामध्ये रात्रंदिवस राहणं त्याला उपवास असं म्हणतात. विठ्ठलाचा उपवास केलाय ना, विठ्ठलाच्या जवळ बसा, त्याचं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन करा. म्हणून एकादशीच्या दिवशी आपण भजन करतो आणि हरिदिनी जागर करतो. का तर जेवढ्या वेळ आपण त्याचं भजन करू तेवढा आपला उपवास घडतो. खाणं म्हणजे उपवास नाही, जितका वेळ आपण त्याचं चिंतन करतोय तो उपवास खऱ्या अर्थाने आहे. आणि हे उपवास आमच्या पूर्वजांनी केले. तुझ्या नावाचा उपवास केला, नवे नवे राखेला दारवंटा. तुझ्या दाराचं आमच्या पूर्वजांनी रक्षण सुद्धा केलं. हे उपवास माझ्या संत महात्म्यांना अपेक्षित आहे. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? महिला मंडळ घंटी. घंटी. त्यांचा देव्हारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देव्हाऱ्यात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरामध्ये इकडे तिकडे घंटा शोधू लागली. सासूबाईला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई अगं देवारातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली. आत्याबाई 2च मिनिटात आले. ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातामध्ये घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई आवाज सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवघरात असं का फ्रीज मध्ये? गप असं म्हटले आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली, कसं आहे ना आत्याबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसूणच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहित नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेल्या म्हटला, बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, नेमका तुमचं चाललंय तरी काय? तुम्ही किती सासूचे हाल करता? ती म्हटली, दादा तुमचा काहीतरी गैरसमज झाला, मी अजिबात सासूचे हाल करत नाही, मी सकाळपासून व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला, असं सासूला आत बाहेर काढून कुणी व्यायाम करतं का? ती म्हटली, दादा तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगते, मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो, सास को अंदर ले लो सास को बाहर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा.
ते म्हणतात बाबांनो श्वास घ्या श्वास सोडा. आपण त्याचा गैरअर्थ करतोय, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील. म्हणजे जीवनामध्ये काही काही लोकांना काही कळत नाही, ती दुसऱ्याला विचारायला जात नाही, ती उलट म्हणतात माझ्यासारखा शहाणा या जगात नाही. पण अशी माणसं जीवनामध्ये कधीच प्रगती करत नाही. उलट सांगा मला जे येतं ते खूप कमी येतं. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे, त्या दिवशी तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत महात्मे कधीच चुकीचा मार्ग दाखवत नाही. भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला त्यावेळेला या पृथ्वी तलावावर अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते. ज्या पवित्र हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये हा नाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे, बाजूला महादेवांचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला माझ्या संत सावता महाराजांचे सुद्धा मंदिर आहे. हनुमंतरायांचा अवतार म्हणजे तोही भगवान महादेवांचा अवतार आहे. तुम्ही सांगाल कसं काय? नामदेवरायांचं प्रमाण आहे महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. महादेवांचा अवतार आहे, पण आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हनुमंतरायांच्या रूपाने आले. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबता. जगाला भक्ती शिकवण्याकरता माझे भगवान महादेव हनुमंतरायांच्या रूपाने आले. मग ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला त्यावेळी या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या स्वर्ग श्री खंडोबादेवाचा अवतार घेतला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूला.
असं हो. वाटलं ना थोडं गोंधळ केल्यासारखं. हा अजून म्हटले असे पण नको, एखादीच्या पटकन अंगात यायचं. बायकांच्या लगेच अंगात येतं. असंच एका गावात लोक म्हटले ताई अजून म्हणा मी म्हटले आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा. येऊन डायरेक्ट स्टेजवर माझ्याजवळ नाचायला लागली. म्हटलं मावशी थांबा. ती म्हणायची आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. आणि त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतो. उपवास पारणे, राखेला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी. एक शेवटचा प्रसंग मी तुमच्या समोर मांडते. उदाहरण पाय सुंदर आहे, सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला पंढरपूरची आषाढीची वारी जवळ आली होती, सगळे वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपूरच्या वाटेने निघालेले होते. देहूच्या जवळ पालख्या आलेल्या होत्या, दिंड्या आलेल्या होत्या. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरला होता. तुकोबारायांचं शरीर तापानं फणफणलं होतं आणि तुकोबाराय देहूच्या रस्त्यामध्ये येऊन बसले होते. मंबाजी बुवा तिथून चाललेले होते. मंबाजी बुवानी तुकाराम महाराजांकडे बघितलं, सांगितलं तुकाराम महाराज अहो अंगामध्ये ताप भरलाय, शरीर तापानं फणफणलंय, रस्त्यामध्ये कशा करता बसलात? तुकोबारायांनी सांगितलं रस्त्यामध्ये एकाच गोष्टी करता बसलोय. कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि माझा निरोप मी माझ्या पांडुरंग परमात्म्याला कधी सांगेल, याच्या करता मी रस्त्यामध्ये बसलो. ऐसे ऐके नाही मात, कोणा मुखे ऐसी ऐके नाही मात, मुखे ऐसी ऐके नाही मात, कोण मुखे ऐसी ऐके नाही मात. चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो, चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो, चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो, कोणा मुखे ऐसी ऐके नाही मात, कोणा मुखे ऐसी ऐके नाही एका गोष्टी करता बसलो, माझे वारकरी कधी येतील, माझा निरोप मी त्यांना कधी सांगेल. ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला तुकोबाराय सांगायचे, आलिया गेलिया हाती लाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माया बाबा, येईवा विठ्ठले माझे मारुती, येईवा विठ्ठले माझे ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही प्रत्येकाला तुकोबाराय विनवायचे. बाबांनो पंढरपूरला चाललात का, देवाला माझा निरोप सांगा. एका वारकऱ्याच्या जवळ तुकोबाराय गेले. तिथे 10-15 वारकरी मंडळी जमली होती आणि तुकोबाराय त्या वारकऱ्यांना सांगतात माझ्या अंगात ताप भरलाय, मी पंढरपूरला येऊ शकत नाही, पण माझ्यावर एक उपकार करा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. तिथे गेल्यानंतर देवाला जरा विनवा, नुसतं विनवू नका, पंढरपूरला गेल्यानंतर जरा माझी आठवण करा आणि त्या देवाला मला घ्यायला पाठवा. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. वारकरी देहूतून निघाले, पुढे गेले. तुकोबाराय मात्र देहू मध्ये होते. तुकोबाराय म्हणतात वारकरी पुढे निघून गेल्यानंतर माझी अवस्था अशी झाली, पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर तो मासा तडफडून तडफडून मळतो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही ना,
तसे आम्ही विठ्ठलाचे भक्त, त्या विठ्ठलाशिवाय जगू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात माशाचं पटत नसेल तर थोडस संसारातलं सोपं करून सांगतो की ज्याप्रमाणे एखादी नवीन मुलगी लग्न करून सासरी जायला निघते, मुलगी सासरी जायला निघाल्यानंतर तिची अवस्था कन्या सासुरासी जाये मागे पर कोणी पाहे, मागे पर कोणी पाहे, मागे पर कोणी पाहे, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा. एखादी मुलगी लग्न करून चालल्यानंतर मुलीचे पाय चालतात सासरकडे, पण मान वळून वळून ती माहेराला बघते. तशी तुकोबाराय म्हणतात माझी अवस्था झाली. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागला. एका वारकऱ्यानं दर्शन घेतलं, सांगितलं पांडुरंगा. सगळे वारकरी पंढरपूरला आलेत, पण तुकाराम महाराज मात्र पंढरपूरला आले नाही. त्यांच्या अंगात ताप भरलाय. तुकोबारायांच्या अंगात ताप भरलाय हे वाक्य ऐकल्याबरोबर देवाच्या अंगात सुद्धा फणफणा ताप भरला. देवाच्या सर्वांगातून घाम वाहू लागला आणि देव विटेवर थरथरा कापू लागले. रुक्मिणी माता धावत आल्या. काय झालं देवा? अचानक अंगामध्ये ताप भरलाय. देवानं सांगितलं रुक्मिणी, सगळे वारकरी पंढरपूरला आलेत, पण माझा तुकाराम मात्र पंढरपूरला आला नाही. मला आत्ताच्या आत्ता देहूला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली देवा वेड्यासारखं काय करता? पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे. लाखो वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत तुमच्या दर्शनाकरता आलेत, आणि तुम्ही जर मंदिरात नसाल तर देवा यात्रेला अर्थ राहणार नाही. एकादशी होऊ द्या, बारशी होऊ द्या, काला होऊ द्या, आणि काला झाला का तुम्ही बिनधास्त पंढरपूरला जा. देव सगळं काही सहन करू शकतो, पण आपल्या भक्ताचं दुःख देवाला मात्र सहन होत नाही. देवानं सांगितलं गरुडा इकडे ये. काय देवा? आत्ताच्या आत्ता देहूला जा आणि तुकोबारायांना आपल्या पंखांवर बसून आत्ताच्या आत्ता पंढरपूरला घेऊन ये. मनाच्या वेगानं गरुड देहूच्या आकाशाकडे झेपावला. तुकोबाराय विठ्ठलाचं चिंतन करण्यामध्ये मग्न असल्यामुळे गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबारायांना आला. गरुड येतो फडात का रे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज आल्याबरोबर तुकोबारायांनी वरती आकाशामध्ये बघितलं. तुकोबाराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे माझ्या तुकोबारायांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा भासू लागले आणि तुकोबाराय नाचून गाऊ लागले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडा गरुडै सोनी, गरुडा गरुडै सोनी, माझा कैवारी आला, जय हो विठ्ठले माझे माऊली रे, जय हो विठ्ठले माझे माऊली रे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. तुकोबारायांना वाटलं बरं झालं पांडुरंग परमात्मा मला भेटायला आले. गरुड खाली उतरला, तुकोबारायांच्या जवळ आला. तुकोबाराय भानावर आले. बघतात तर काही गरुड एकटाच होता. तुकोबाराय त्या गरुडाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतात. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, हे मी वेळोवेळा डोई, वेग्याला वाटो हरी, आणावा तो हरी, वेग्याला वाटो हरी, मज बिनाती उद्धरी, वेग्याला वाटो हरी, आणावा तो हरी. गरुडा एकटाच आलास का रे? म्हटले हो. माझ्या देवाला का नाही आणलं? त्याच्याच करता आलोय. देवानच मला पाठवली. तुकोबाराया तुमच्या अंगात ताप भरलाय ना, तुम्ही पायी वारी करू शकत नाही ना, माझ्या पंखांवर बसा आणि पंढरपूरला चला. तुकोबाराय म्हटले नाही गरुडा, तुझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार माझ्या पांडुरंगाला आहे. मी तुझ्या पाठीवर बसून अजिबात पंढरपूरला येणार नाही. तू आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जा आणि देवाला सांग तुकाराम महाराज पंढरपूरला येत नाही, तुम्हालाच भेटण्याकरता देहूला बोलवलं.
किती मोठा अधिकार असेल. आपण सांगू का देवाला आमच्या घरी या, आम्ही येत नाही यावर्षी. गरुड गेल्याबरोबर देव धावत धावत पुढे आले. गरुडा काय रे कुठे? तुकोबर आहे. नाही आले. विनंती करायची, खूप विनंती केली, पण तुकोबर आहे माझ्या पाठीवर बसायला तयार नाही. कशी तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला. काल्याच्या दिवशी संध्याकाळी देव पण देहूमध्ये हजर झाले. देहूमध्ये हजर झाले. तुकोबर यांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबर यांच्या समोर जाऊन देव उभे राहिल्यानंतर देव समोर आले आणि तुकोबर यांनी मान खाली घातली. देवा म्हणतात, तुकारामा कसं काय वाटते? बरं वाटतं का? अंगातला ताप गेला का? तुकोबर या देवाशी एकही शब्द बोलायला तयार नाही. देव म्हणतात, तुकारामा तुमच्या अंगात ताप भरलाय. 3 दिवसापासून मला माहिती पडलंय विटीवरची भोग मला गोड लागत नव्हते, म्हणून गरुडाला तुम्हाला घ्यायला पाठवलं, पण तुम्ही आला नाही. तुकोबरा याच्यामध्ये माझी चुकी काय हो? एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघावं. तुकोबरा म्हटले, नाही देवा, आज तुमच्या तोंडाकडे बघायची मला लाज वाटते, कारण देवा तूच सांगितलंय माझे भक्त वर्षभर पंढरपूरला नाही आले तरी चालतील, पण आषाढी कार्तिकी विसरून कामज सांगत से गुज पांडुरंगा. देवा माझ्या 8 पिढ्यांची वंश परंपरेची सगळ्यात मोठी म्हणजे आषाढीची वारी आज तू चुकवलीस. तुझ्यामुळे माझ्या अंगात ताप भरला, मी पंढरपूरला येऊ शकलो नाही, माझी वारी चुकली ना, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. वंश परंपरा दासमी अंकिता. आपण शेवटी बहिरवी घेवा. तुका मोकलिता लाज कोणा विठोबा. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला, त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट आहे का? छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? थोडा इको द्या. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडवून गेला, आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.